मध्ये एका विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे। धनश्री आंबडसकर ही महिला रुपेश आंबडसकर तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंट मध्ये राहत होते। सोमवारी सकाळी तिचा पती रुपेश कामावर गेला असता दोन मुली शाळेत गेल्या होत्या। दुपारी धनश्रीची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। यावेळी दुपारी तिचा प्रियकर शेखर कदम हा तिला भेटायला घरी आला होता। या दोघांमध्ये वाद निर्माण झाला। यावेळी कदम याने गळा दाबून धनश्रीची हत्या केली असा आरोप मयत धनश्रीचा पती रुपेश याने केला आहे। या प्रकरणी रात्री उशिरा विरार पोलिसांनी आरोपी कदम याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला है। पुलिस स्टेशन के अंतर्गत फुलपाड़ा बीट में तो जो कंप्लेनेंट है वो घर पे नहीं थे, उनकी बीवी अकेली घर पे थी। तो ये एक्यूज है तो इसका उनके साथ में है 3-4 साल से जो लाजमी की प्रेम प्रकरण चालू था। उनकी आपस में कुछ अनबन हो गई, उसके चलते उन्होंने आरोपी ने उसका जो है तो मर्डर कर दिया है। उसके तहत विरार पुलिस स्टेशन में 302 आईपीसी के तहत गुना जो है तो दाखिल किया है और आरोपी को भी हमने सर कैसे मर्डर किया है और उसने कुछ बनाव किया था मर्डर के बाद, वो कैसा मर्डर के बाद में ऐसा बनाव किया था कि वो चक्कर आकर गिर गई, बेशुद्ध हो गई। और उसको हॉस्पिटल में लेके गया इधर के जो स्थानिक लोग हैं उनकी मदद से, लेकिन उधर से जब एमएलसी आई और फिर पता चला उनके हस्बैंड भी आए, फिर उनके हस्बैंड ने भी इसके ऊपर डाउट जताया और वो 4-5 घंटे इधर ही था। और फिर वो शक के दायरे में आने के बाद में हमने जब डॉक्टर की रिपोर्ट्स और उसको जब हमने तहकीकात किया तो फिर पता चला कि ये मर्डर है और इसलिए हमने 302 के तहत तत्काल जो है तो गुन्हा दाखिल किया है। आरोपी का प्रोफाइल कैसे? वो रिक्शा ड्रायव्हर। एक हत्याकांड एका महिलेची झालेली आहे, काय नेमकी घटना आहे आणि कुठे झाली आहे? यामधील जी मयत महिला आहे ते तिचे प्रियकर्तीचा हा तिच्या घरी आला होता। त्यांच्यामध्ये काही कारणास्तून वाद झालेला होता आणि त्यामध्ये त्याने तिचा गळा आवळून खून केलेला आहे। सर तुमचे कधीपासूनचे संबंध होते आणि काय कारण होतं मारण्याचं? अजून तपासामध्ये निष्पन्न व्हायचं आहे त्यांच्यामध्ये काय वाद, कशामुळं वाद होते। 4-5 वर्षापासून यांचे प्रेम संबंध होते अशी माहिती प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे। गळा आवळल्यानंतर त्याने इथं बनाव केला की ती चक्कर येऊन पडलेली आहे आणि येथील स्थानिक शेजारच्या मदतीनं हॉस्पिटलला त्याने घेऊन गेला होता आरोपी। त्या दरम्यान एमएलसी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्याची खातरजमा केल्यानंतर डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हा मर्डर असल्याचे निष्पन्न झाले, तसंच तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले। प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे, एनटीपी न्यूज मराठी, वसई, पालघर।